नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई, नाही कधीच पटणार नाही ही मनधरणी चतुराई। बोले ठासून भीमत्या ठाई, बोले ठासून भीमत्या ठाई। जावा जमायचं आपलं नाही, जावा जमायचं आपलं नाही। अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। काल जंतर मंतर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून जे विद्यार्थी हितासाठी आणि या देशाचा शिक्षण मंत्री बदलला पाहिजे या न्याय मागणीसाठी जे सोनम वांगचुक आणि दिपके हे संविधानवादी नेते या ठिकाणी जंतर मंतरवर प्रोटेस्ट करत होते, परंतु त्या प्रोटेस्टला या ठिकाणी या मोदी सरकारने, इथल्या केंद्रात असलेल्या भाजप सरकारने या ठिकाणी पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर त्या ठिकाणी लाठीचार्ज केला। या आंदोलनात सामील असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। ही लोकशाहीची हत्या आहे, ही लोकशाहीची गडचेपी आहे। लोकशाही या देशामध्ये भाजपला जिवंत ठेवायची आहे की नाही हा प्रश्न सर्वसामान्य लोक या ठिकाणी विचारताय। आणि या प्रोटेस्टमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाला। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दिनांक 23 जुलै गुरुवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या बंदला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील। हा बंद या ठिकाणी महाराष्ट्रात कडकडीत पाळला जाईल। वंचित बहुजन आघाडी सोबतच प्रकाश आंबेडकर साहेबांनी इतरही समविचारी संघटनांना या ठिकाणी पाठिंब्याबाबत या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। मी विनंती केल्याप्रमाणे भुसावळ शहरातील अनेक सामाजिक आणि राजकीय संघटना या ठिकाणी आपला पाठिंबा या बंदला, महाराष्ट्र बंदला, उद्या 23 जुलैच्या बंदला या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर करीत आहे। धन्यवाद। आज या ठिकाणी बाळा पवार यांनी, या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांनी उद्या बंदचा हाक पुकारलेला आहे आणि जो पुकारलेला आहे तो विषय जो आहे तो भारताचा मूलभूत अधिकार आणि पहिया आहे शिक्षण। आणि शिक्षणामध्ये काही एक समाजाचा माणूस देखील शिकत नाही। या शिक्षणाच्या माध्यमातून, पेपर फुटीच्या माध्यमातून अनेक गुणवंत शिकणाऱ्या पोरांना या ठिकाणी अन्याय होतोय। म्हणून या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेपर मेरिटवर झाले पाहिजे, मेरिटवर विद्यार्थी पास झाले पाहिजे, मेरिटवर विद्यार्थी गेले पाहिजे, त्यांची गुणवंतर ते या ठिकाणी गेले पाहिजे। म्हणून त्यांनी या ठिकाणी हाक पुकारलेला आहे। म्हणून या ठिकाणी शिक्षणाचा विषय असताना त्या ठिकाणी कुठला पक्ष, कुठला समाज नाही। म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी जो बंदचा पुकार केलेला आहे, आवाज दिलेला आहे, त्याला आमचा रिपब्लिकन पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा आहे आणि आम्ही त्या आंदोलनामध्ये देखील ज्या वेळेस गरज भासेल त्या आंदोलनात सहभागी होऊ। उद्याच्या दिवशी जे आमचे श्रद्धेय राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आंबेडकरी घराण्यातून, आंबेडकरी रक्तातून जो आदेश दिलेला आहे, संपूर्ण आंबेडकरवादी, संविधानवादी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला एक आदेश दिलेला आहे की उद्याच्या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवायचा आहे। आणि जे आमचे बौद्ध सोनम वांगचुक राष्ट्रीय नेते आणि बौद्ध आमचे राष्ट्रीय नेते अभिजित दिपके यांनी जे विद्यार्थ्यांच्या, लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे दिल्लीमध्ये आंदोलन उभारलेलं आहे त्याला ऑल इंडिया संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आणि सर्व 10 संघटनांतर्फे जाहीर पाठिंबा देतो। जय भीम, जय संविधान। या ठिकाणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंद करण्याचा जो आवाज उचललेला आहे, महाराष्ट्र बंद करण्याचं कारण या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये दिल्लीमध्ये या ठिकाणी युवांना या ठिकाणी शिक्षणापासून वंचित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। पेपर फोडीचं काम चालू आहे। नोकरवर म्हणजे
या ठिकाणी आपलं भारताचं जे भविष्य आहे त्याला थांबवण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. मनुवादी सरकार या ठिकाणी आमच्या युवांना, आमच्या भारतीय म्हणजे भारताचं भविष्य जे लोक आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं या ठिकाणी काम करतायत. म्हणून या ठिकाणी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्यांनी जो आवाज उचलला आहे, त्यांच्यासोबत भीम आर्मी भारत नेता मिशन महाराष्ट्र बंद करण्याच्या बाबतीमध्ये, भुसावळ शहर बंद करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सध्या सोबत आहे. जय भीम, जय बौद्ध, जय भारत. बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना दिल्लीत चाललेलं जे वृत्तांत आहे त्याच्याबद्दल बंद पुकारलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र त्यांना 23 तारखेला उद्याच्या दिवशी बंद पुकारलेला आहे. तरी मी सगळ्या व्यापारी संघटनांना आव्हान करतो की त्यांना या बंदला भरपूर साथ द्यावी आणि हे बंद कडकडीत पाळावं अशी त्यांना विनंती करतो. जय भीम. आपल्या सर्वांचे आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी जो दिनांक 23 तारखेला बंद महाराष्ट्र बंद करण्याची हाक दिलेली आहे, त्या हाकेला आम्ही शहर काँग्रेस कमिटीचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही स्वतः सहभागी होणार आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.